एक महत्त्वाची घडामोड आहे। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत। शिंदेंनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्यात, मात्र त्यानंतरही दळवींची आग्रही भूमिका असल्याची बाब समोर येते। शिंदेंच्या निवासस्थानी कोकणातील शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली। बैठकीनंतर सुद्धा रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही असल्याचं दिसतंय। रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांचा अर्ज आहे। उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत रायगडच्या जागेची चर्चा सुरू राहील, असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। तर रायगडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं दिसतंय। महेंद्र दळवी यांनी हा आग्रह कायम ठेवलेला आहे। अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत या ठिकाणचा जागेसाठीचा अर्ज आणि चर्चा सुरू राहील, असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आमदार महेंद्र दळवी फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। महेंद्र दळवीजी, आज खरं तर युती धर्म पाळण्याच्या सूचना तुम्हाला तुमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या, मात्र तरीही तुमचं हे वक्तव्य समोर येतंय का नेमकं? आता आम्ही युती सरकारमध्येच आहोत, त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांची आज आमची सदिच्छा भेट झाली। आदरणीय भरत शेठ, महेंद्र थोरवे, मी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, कोकणातले अन्य मान्यवर सगळे माजी आमदार वगैरे सगळे होते आणि या संदर्भात सखोल चर्चा झाली। जी एकंदर कोकणाची परिस्थिती आता राजकीय उद्भवली ती आम्ही शिंदे साहेबांसोबत कैफियत मांडली आणि फॉर्म भरायला सांगितलं। माझ्या कन्याने फॉर्म भरला ते देखील सांगितलं। आता 4 तारखे उद्याचा लास्ट दिवस आहे फॉर्म भरण्याचा, त्यामुळे 4 तारखेला विड्रॉवल आहे, तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। शेवटी प्रत्येकाची इच्छा किंवा आमच्या पक्षाची ताकद सर्वाधिक जास्त असल्या कारणाने तो आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये आम्ही आज शिंदे साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचनाबद्ध केली। 4 तारखेला अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत नेमकी कसली वाट बघायची आहे तुम्हाला? नाही, असं आहे की उद्याचा शेवटचा दिवस आहे, कोण कोण फॉर्म भरतात, अपक्ष असतील, आघाडी असेल, युतीमध्ये पक्ष असतील, शेवटी कोकणाचा जनाधार आमच्या शिवसेनेच्या बाजूने असल्या कारणाने आम्ही कालच माझ्या कन्याचा फॉर्म भरला आहे। त्यामुळे चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये 17 सीटची निवडणूक आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी फॉर्म भरला आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ही वरिष्ठ लेवलला नेत्यांमध्ये चर्चा होऊन त्या पद्धतीचा निर्णय होईल, त्याच्यामुळे आपल्याला वाटच बघावी लागेल। धन्यवाद महेंद्र दळवीजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।